राम मंडळी, एकता मित्र मंडळच्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर एक क्विकली तुम्हाला अपडेट करतो की आतापर्यंत काय काय झालं आहे। गेल्या 2 संडेमध्ये आम्ही मंडळाची मीटिंग ठेवली होती। त्यात मंडळाची पदवाटणी झाली। मंडळाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार या पदांची वाटण्या करण्यात आल्या। त्याचबरोबर पुढच्या मीटिंगमध्ये आम्ही आमची पुढची प्लॅनिंग काय असेल, कार्यक्रमाची आखणी काय असेल, सामान कोण घेऊन येणार, या गोष्टी डिस्कस केल्या। त्याचप्रमाणे पुढे अजून यावर्षी आम्ही काय करू शकतो याच्याबद्दल आमचं बोलणं झालं आहे। तर त्याप्रमाणे डेकोरेशनसाठी एक आमची मीटिंग झाली होती। त्यासाठी डेकोरेशनसाठी वैष्णवी ताईने आम्हाला काही थीम्स दाखवल्या होत्या, ज्या तिने लॅपटॉपवर क्रिएट केल्या होत्या। त्याच्यातली एक थीम आम्हाला खूप आवडली आहे। तो तिने त्या थीमबद्दल आम्हाला काही चेंजेस हवे असतील तेही तिने विचारले। त्या अकॉर्डिंग तिथे त्या थीममध्ये चेंजेस करणार आहे। आमचे मित्रमंडळाने आमचा ब्लॉग बघितला आहे। त्यांनी प्रश्न विचारला होता की एकता मित्रमंडळाचा ब्लॉग आहे, मग मित्रमंडळातल्या मुलांची, सदस्यांची ओळख का नाही करून दिली। त्याचं कारण असं आहे की आमचे मित्रमंडळी फार जास्त आहेत। सगळ्यांची ओळख करून देत बसलो तर ब्लॉग खूप मोठा होईल आणि जसे जसे ब्लॉग येत जातील तसे तसे सगळी मुलं ब्लॉगमध्ये येतील, तशी त्यांची ओळख होत राहील। फक्त एकता मित्रमंडळी फक्त एकता सोसायटीपुरतं मर्यादित नाही आहे। हे म्हणजे जसं बाकीची मुलं आम्हाला सपोर्ट करत असतात, ते पण आमच्या एका अर्थी मंडळाचा भागच आहेत। जसं की LIGतली मुलं, सहयोग, पंचशील, अरुणोदय, त्रिमूर्ती या सोसायटीतली मुलं, तसेच सेक्टर 18चे काय मित्र आहेत, आमचे चांदपाड्याचे काय मित्र आहेत, हे नेहमीच आम्हाला मदतीला हजर असतात। तर हे पण आमच्या फॅमिलीचा एक भागच आहे। त्याचप्रमाणे तुम्ही सबस्क्रायबरही आमच्या फॅमिलीचा एक भागच असणार आहात। हे आमचं 3रं वर्ष आहे। त्यात सहयोग, अरुणोदय, पंचशील या लोकांनी आम्हाला फार मदत केली आहे गणपती बसवण्यासाठी, कारण की त्यांना या आधीपासूनच अनुभव आहे। आम्हाला एक्सपिरियन्स नसूनही त्यांनी खूप साऱ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या आहेत। त्यांच्या मदतीशिवाय हे 3रं वर्ष पार पाडणं आम्हाला शक्य नसतंच। तर आज मुलांनी छोटासा पाठपूजनाचा आणि पावती पूजनाचा कार्यक्रम ठेवायचं ठरवलं आहे। त्याच्यासाठी आज जे मुलं जॉबला आहेत त्यांनी ते प्रयत्न करणार आहेत की लवकरात लवकर घरी येऊन साफसफाई करायची मंडपाची आणि थोडंसं साधंसं डेकोरेशन करायचं आणि छोटासा एक कार्यक्रम करायचा आहे पाठपूजनाचा। अरे हे टाकायचं नसतं, ब्लिचिंग पावडर टाकायची असते। हे टाकून ना हे कपडे धुवायचं असतं। अन्ना हे क्या उधर बकेट बड़ा वाला भी है वॉचमैन का, अंदर 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 से कलर मारायचा आणि ऑइल पेंट मारायचं। अमित आणि बबल्या सगळ्यांना सायन्स शिकवतात इकडे। चांगला बसलं सायन्स समोर लाईट आहे। हे पोरं सगळं काम झाल्यानंतर आलेत आणि आता
काम झाल्यानंतर फक्त कमेंट मार्क करायला येतात. 8 वाजता यायचा असा मेसेज टाकलेला. नाश्ता बिष्टा करून आलेत सगळे. चीन टपाक डमडम. ओटी
फिरवतो वाकडायला गणपती बाप्पा आणि घरच्यात काय फरक नाही